नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपला लाईव्ह क्लास झालेला नाहीये कारण की आज खूप महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे, ते म्हणजे पोलीस भरती विषयी। आता कसं आहे, या जगामध्ये आपण म्हणतो ना की नाही चला आपलेच मित्र आहेत, आपलेच भाऊ आहेत पोलीस भरती करणारे वगैरे सर्व, किंवा मी हे पण तुम्हाला सांगत असतो विविध क्षेत्रामध्ये असे खूप शिक्षक आहेत की जे सांगतात की माझी अकॅडमी आहे, या अकॅडमीतून तुम्ही ही बॅच घ्या ती बॅच घ्या, पण असे सगळेजण कुठे गेले तेच काय कळत नाहीये। कारण की कदाचित त्यांना हे दिसत नाही दृश्य का काय का आंधळ्याचं सोंग घेतायत हे सगळे शिक्षक, असंच म्हणावं लागेल। त्याचं कारण काय माहितीये का, आता आपण परवाच्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता वयवाढसाठी की वयवाढ भेटली पाहिजे। बाकीच्या राज्यामध्ये 38 वर्षापर्यंत उमेदवार भरती मारू शकतो, मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये का मारू शकत नाही, कास्टमध्ये वगैरे ओपनवाल्यांना, म्हणजे अशी सगळ्यांसाठी एक समान संधी का होत नाहीये। सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून असं आहे, एखादी पोलीस भरती जर निघाली तर त्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला विविध शिक्षक सांगतात आमची बॅच घ्या 189 रुपयात, आमची बॅच घ्या 2500 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देतो, हे गोष्ट करून देतो, पण आज वयवाढवर का कोणी बोलत नाहीये। आणि काही आहेत त्यांचे काही नमुने असतील कोणते, मी कोणत्या शिक्षकांना काही बोलत नाही, पण एक सांगतो, माझे काय ॲप नाही ना अकॅडमी नाही, पण माझ्याकडून होईल मी तेवढे जास्त प्रयत्न करणार आहे, मी तर जाणारच आहे। पण एक लक्षात असू द्या, खूप जणांना जेवढे मुंबईच्या आसपास विद्यार्थी माझ्या संपर्कातले आहेत, मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही सगळेजण जा, आणि माझ्यासोबत जेवढे माझ्या संपर्कातले विद्यार्थी आहेत मी उद्यापर्यंत जाणारच आहे। मी तुम्हाला पहिले पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 2-3 दिवसात, कारण की रविवार आला होता बरोबर, तर मी मंगळवार किंवा बुधवार म्हणजे उद्या मंगळवारी किंवा सॉरी म्हणजे आज मंगळवारी निघणार, बुधवारी किंवा गुरुवारी मी तिथे जाणारच आहे। पण एक लक्षात असू द्या, वेळेत वेळ काढून नाही तर 2 दिवस मी तिथे थांबणार आहे आणि माझा सपोर्ट तिथे दर्शवणारच आहे, त्यात काही शंकाच नाही। आणि जेवढे माझ्या संपर्कातले विद्यार्थी आहेत मी त्या सगळ्यांना सांगतोय, जेवढे जण माझा व्हिडिओ बघत आहात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करून सांगतोय, आपले बहीण आपले भाऊ पावसामध्ये आहेत, मुंबई या ठिकाणी पाऊस चालू आहे तरी पण ते आंदोलन करतायत आझाद मैदानमध्ये, पण जेवढी संख्या पाहिजे तेवढी संख्या नाहीये। तुम्हाला पण माहिती आहे, संख्या जर जास्त असली तर सरकारपर्यंत आवाज पोहोचत नाही, तोपर्यंत आवाज पोहोचणार नाही, काय नाही। आणि वयवाढ जर एखादी पोलीस भरती निघली ना, त्यांना पण कुठेतरी आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे, सगळ्यांना कुठं कुठं आपले स्वप्न आहे ते पूर्ण करायचे, कामावरची मुलं आहेत, ते काय असेच बसलेले नाहीत की नाही कोणी पण आलंय तिथे बसलं आंदोलनासाठी, त्यांचे घरचे काय काम आहेत, सगळ्यांचे काय काम आहेत, पण तुम्ही काय विचार करताय की नाही मला हे काम आहे मला ते काम आहे, जाऊ दे, तो आंदोलन करताना जाऊ दे, काही हरकत नाही। पण जेव्हा पोलीस भरती निघते तेव्हा हे बॅचेस वाले असतील, हे अकॅडमी वाले असतील, तेव्हा हे जागृत होतात। आता मागे पोलीस भरतीचं एक लेटर फिरत होतं सगळीकडे की पोलीस भरती निघणारच आहे, त्यात काही शंका नाहीये। त्या लेटरमुळं एवढे अकॅडमी वाले जागृत झालेले आहेत सगळ्यांनी, पण त्यांना एवढं का आंधळ्याचं सोंग घेतात तेच मला काय कळत नाही की बाबा तुम्ही याच्यावर का बोलत नाही। वयवाढ बरं ठीक आहे, तुमचं जाणं होत नाही बरोबर, तुमचे लाखो फॉलोअर असतील, तुमचे हजारो फॉलोअर्स असतील, कितीही असू द्या, पण तुम्ही मेसेज तर सोडू शकता, एखादा मेसेज तर बोलू शकता ना, एखादा व्हिडिओ तर तुम्ही घेऊ शकता, सोशल मीडियावर टाकू तर शकता। तुमचा व्हिडिओ बघून विविध ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी विविध उमेदवार विविध विद्यार्थी असे बोलतील की नाही, आवाज उठवतील, आमदार खासदारांना लेटर देतील, विविध ठिकाणी असे म्हणजे निदर्शनं करतील की नाही वयवाढ झाली पाहिजे, वयवाढ झाली पाहिजे। आज आझाद मैदान या ठिकाणी जे आंदोलन होत आहे, या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देत नाही, तुमचं काय म्हणणं येत नाही, तुमचा एखादा कोणत्याही शिक्षक, मी असं म्हणत नाहीये, पण बघायला गेलं ना मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगतोय, हे अकॅडमी वगैरे हे जे येतं हे फक्त आपलं पोट भरण्यासारखेच आहेत काम बघायला गेलं तर। आता माझे शब्द खूप जणांना टोचतात, आता खूप जणांनी मी जसा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या खाली खूप जणांचे कमेंट आले, खूप जणांचे असे कमेंट आले की वय वाढ भेटणार नाही, वय वाढ भेटणार नाही, दिल्ली सरकारनं 2दा, आता अजून भेटणार नाही। अहो 2दा काय, आमचा हक्क आहे ना, मी काय म्हणतो विद्यार्थ्यांचा हक्काच आहे ते। बाकीच्या राज्यामध्ये 38 वर्षापर्यंत आहे, किती 38 वर्षापर्यंत। आता बघा ना, साधी गोष्ट घ्या, मुंबई उच्च न्यायालयाची भरतीच घ्या, लेटेस्ट जे चालू आहे ते त्याच्यावरच बोलू आपण। बाकीच्या भरतींमध्ये मेन म्हणजे 38 ते 43 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो बरोबर, ओपन मध्ये 38 आणि कास्ट मध्ये 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो। मग पोलीस भरतीमध्ये तुमचा काय प्रॉब्लेम, काय अडतंय मला तेच काय कळत नाही खरं सांगू तर। पण एक लक्षात असू द्या, आज पावसामध्ये सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत, मग श्रेय कोण घेणार? जेव्हा वयवाढ भेटली ना आपल्याला तेव्हा श्रेय कोण घेणार? मग हे मोठमोठाले पॉम्पलेट छापणार, मोठमोठाले मेसेज टाकणार,
वय वाढसाठी आम्ही असं केलं, वय वाढसाठी आम्ही तसं केलं. साधा एक व्हिडिओही टाकत नाहीत, साधं सपोर्टही दर्शवत नाहीत, साधं असंही म्हणत नाहीत की मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर जे आपले भाऊ बहिणी आहेत जे आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन निदर्शनं दर्शवू, आमचा सपोर्ट दर्शवू. म्हणजे सरकारला त्या तरी परिणाम जाग तरी येईल की नाही गड्या, विद्यार्थ्यांना वयवाढ झालीच पाहिजे. बाकीच्या राज्यामध्ये जसं आहे तसं आपल्या महाराष्ट्र राज्यात पण वयवाढ झालीच पाहिजे. मग हे वयवाढ का होत नाही? वयवाढ होऊ शकते पण सगळेजण एकजूट झाल्यानंतरच वयवाढ होऊ शकते. आता याच्या खाली पण खूप नालायकासारखे चुकीचे कमेंट येतील, काही हरकत नाहीये. तुमचं कामच आहे ते कमेंट करणं. कारण तुमचं म्हणणं कसं असतं माहिती का, एखादी पोलीस भरती निघली की डायरेक्ट तुम्ही म्हणता अरे आता पोलीस भरती निघलेली, आता वयवाढ भेटलेली. पण त्या वयवाढ मग ज्या ताईने ज्या भावाने संघर्ष केला, ज्या ठिकाणी आंदोलन केलंय, आज मुंबई या ठिकाणी पाऊस चालू आहे, 2-3 दिवस झाले दिवसभर, तरी पण विद्यार्थी आंदोलन करतायत. आणि आपण काय करतोय, बघण्याची भूमिका घेतोय. आपण आपलं एक दिवस तुम्ही काढू शकत नाही का? एक दिवस तुम्ही स्वतः काढून त्यांना सपोर्ट दर्शवू शकत नाही? तिथे जाऊन आहेत ना तुम्हाला कामं, कोण सगळ्यांनाच या जगात कामं येतं, असं नाही की कामं नाहीत, पण एक दिवस काढून तुम्ही तिथे सपोर्ट दर्शवू शकत नाही का? तुम्ही त्या भावांना त्या ताईंना सांगू शकत नाही का, नाही आपण सगळे सोबत आहोत, आपण एकजुटीने आहोत, आपण आवाज उठवला पाहिजे, सरकारला आपलं म्हणणं ऐकलं पाहिजे. पण असं कोणीच करत नाही बघायला गेलं तर. पण एवढे पोलीस भरती निघली ना, या अकॅडमीवाल्यांचं मार्केटच ओपन होतं डायरेक्ट. खरं सांगू तर काही असो, माझा ऍप नाही ना, अकॅडमी नाही, म्हणून आपण खुल्लं चॅलेंज देऊन बोलतोय. हे लोक डायरेक्ट यांचं मार्केट ओपन करतात, डायरेक्ट म्हणतात ही बॅच आहे ती बॅच आहे. पण आता वय वाढसाठी एकही जण बोलायला तयार नाही. दोनदा दिली काय उपकार केले का? बाकीच्या राज्यामध्ये 38 वर्षापर्यंत विद्यार्थी म्हणजे अर्ज करू शकतो, मग आपल्या महाराष्ट्र राज्यात का करू शकत नाही? 38 वर्षापर्यंत भेटलंच पाहिजे ना ओपनवाल्यांसाठी. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या क्लासेसवाल्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, जेवढे माझा व्हिडिओ बघत असतील सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना, जरी तुमचं जाणं होत नाहीये तरी तुम्ही विविध सोशल मीडियाद्वारे ज्यांना जे जवळपास असतील मुंबईच्या, ज्यांना वाटतं पण मुंबईच्या जवळपासवाले पण, आणि जे आपल्या विविध जिल्ह्यामध्ये पण असतील, एक दिवस काढा. फक्त एक दिवस तुम्ही आल्यानं सपोर्ट दर्शवल्यानं खूप काही होऊ शकतं. आणि सगळे एकजूट झालो तर वयवाढ आपल्याला 100% भेटू शकते. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती करतो, सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित ज्यांनी झोपायचं सोंग घेतला असेल ते जागृत तरी होतील आणि म्हणतील की आपण वयवाढसाठी प्रयत्न केले पाहिजे, सगळे एकजूट झाले पाहिजे. हर एका गोष्टीमध्ये स्वार्थ बघू नका की नाही हा करेल तो करेल असं म्हणू नका. कृपया करून सगळ्यांनी या आणि एकजूट व्हा. कारण की आपण जर सगळेजण आलो तर 100% वयवाढ होऊ शकतं. आणि कसं आहे, सरकारला तेव्हा ऐकावं लागेल, कारण की जास्त संख्या असली तेव्हा सरकारच्या नजरेत येणार. जे आपले भाऊ आपले ताई तिथे आंदोलन करत आहेत एवढ्या पावसामध्ये, थोडं तरी तुम्ही लक्षात असू द्या, ते सगळ्यांसाठी करत आहेत, ते स्वतःसाठी करत नाहीत, हे लक्षात असू द्या मेन म्हणजे. म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि सगळ्यांना कुठंतरी जी झोपेचं सोंग घेत आहेत ते जागृत होतील आणि नक्कीच सपोर्ट करण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी येतील. मी गुरुवारी येतोय आझाद मैदान या ठिकाणी, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मी सपोर्ट दर्शवणार आहे. माझ्यासोबत सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, प्लीज तुम्ही सगळ्या जणांनी या. थँक्यू.